श्रोते हो, जर तुम्हाला तुमच्या घरी बसून गुप्त विद्येचा वापर करून अगदी सहजपणे सुवर्ण म्हणजेच सोन्यासारखा बहुमूल्य धातूची निर्मिती करता आली तर विचार करा, जीवन किती सुखमय होईल. फक्त काही तास मेहनत करून आयुष्यभराची पैशाची ददात मिटून गेली तर किती बरं होईल. वरवर पाहता ही गोष्ट काल्पनिक वाटेल, पण या बाबतीतलं सत्य कळलं तर तुम्ही चकित व्हाल. श्रोते हो, आजच्या या व्हिडिओत मी सांगणार आहे आपल्या शास्त्रांमध्ये उल्लेखित असलेली सोने म्हणजेच सुवर्ण बनवायची पद्धती. तसेच ही पद्धत कुठून सुरू झाली, कोणी ही विद्या प्राप्त केली, ही सगळी माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कदाचित याने तुमचं नशीब पालटेल. नमस्कार, आपणा सर्वांचं शुभलाभ चॅनलमध्ये स्वागत आहे. श्रोते हो, आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये सोनं बनवायचे 101 प्रयोग सांगितले गेले आहेत, ज्यांचा पुराण काळापासून वापर होत आल्याचं सांगितलं जातं. कदाचित आजही या पद्धती वापरून सोनं निर्माण करायचा प्रयत्न होत असेल. तर प्राचीन भारतात सोनं बनवायची एक रहस्यमय विद्या होती. बहुतेक त्यामुळेच सोन्याच्या भरपूर खाणी नसूनही आर्यवर्तात भरपूर सोनं होतं. कित्येक मंदिरांमध्ये कित्येक टन सोन्याचा साठा असायचा. आणि तुम्ही ऐकलं किंवा वाचलं असेल की प्राचीन राजा महाराजांचे रथ सोन्याने मढवलेले असत. या राजा महाराजांचा खजिना स्वर्ण आभूषणांनी भरलेला असायचा. असं म्हटलं जातं की बिहारच्या सोनगीर गुंफेमध्ये आजही लाखो टन सोनं अस्तित्वात आहे. मध्य काळात गजनी, तैमूर आणि इंग्रज लुटारूंनी लाखो टन सोनं लुटून नेलं. तरीही आजही भारतीय मंदिरांमध्ये आणि अन्य काही ठिकाणी भरपूर प्रमाणात सोनं उपलब्ध आहे. मग या भारतीयांकडे आणि राजा महाराजांकडे एवढं सोनं आलं कुठून होतं? आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलं गेलंय की प्रभुदेवा, व्यलाचार्य, इंद्रद्युम्न, रत्नघोष आणि नागार्जुन आदींना पाऱ्यापासून सोनं बनवायची पद्धत माहिती होती. सांगितलं जातं की नागार्जुनद्वारा लिखित प्रसिद्ध ग्रंथ रसरत्नाकरमध्ये एके ठिकाणी शालिवाहन आणि वटयाक्षिणीमध्ये झालेल्या संवादाद्वारे कळतं की त्या काळात सोनं बनवलं जात असे. त्या सोनं बनवायच्या विधीसहित मी त्या व्यक्तीबद्दलही सांगणार आहे, ज्यांनी स्वतः सोनं बनवलं होतं. त्याचबरोबर त्या प्राचीन ग्रंथाबद्दलही सांगणार आहे, ज्यामध्ये या प्रयोगाबद्दल सांगितलं गेलं आहे, ज्याने सोनं बनवलं जाऊ शकतं. बरं, हे तर सगळ्यांनाच माहीत असेल की सोनं जमिनीमधून मिळतं. शुद्ध सोनं मिळवायची प्रक्रिया बरीच मोठी आहे. सगळ्यात आधी असा भूभाग निश्चित केला जातो जिथल्या भूभागात सोनं असण्याची शक्यता आहे. मग तिथे खोदकाम करून हजारो टन माती दगड काढून विशालकाय यंत्रामध्ये टाकून पाण्याच्या सहाय्याने धुतलं जातं. मग रवाळ माती, दगड यामधून सोनं वेगळं केलं जातं. तेव्हा कुठे काही ग्रॅम सोनं मिळवणं शक्य होतं. परंतु म्हटलं जातं की भारतात प्राचीन काळात सोनं बनवलं सुद्धा जायचं. आणि म्हणूनच असं म्हटलं जात असेल की जगभरात खाणींमध्ये जेवढं सोनं आहे त्यापेक्षा अधिक सोनं जमिनीवर अर्थात लोकांकडे आहे, सरकारांकडे आहे. पौराणिक ग्रंथामध्ये दिलेल्या माहितीनुसार कदाचित आजही लोक गुप्तपणे सोनं बनवायचा प्रयत्न करत असू शकतील. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ 80 वर्षापूर्वी महात्मा गांधी यांच्या उपस्थितीत असा प्रयोग केला गेला होता. ही गोष्ट आहे 26 मे 1940ची. त्या दिवशी वाराणसी शहरातील बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधी, महादेव देसाई, जुगल किशोर बिर्ला, चीफ इंजिनियर विल्सन, बिर्ला मिल दिल्लीचे सेक्रेटरी सीताराम खेमका आदी बड्या आसामींच्या उपस्थितीत प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य कृष्णपाल शर्मा यांनी पाऱ्यापासून 1 तोळा सोनं बनवलं होतं. हा अद्भुत चमत्कार पाहून उपस्थित सगळे चकित झाले होते. त्यांचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. आयुर्वेदाचार्यांनी हे साबित केलं होतं की ते स्वतः सोनं बनवू शकतात. म्हटलं जातं की ही घटना बिर्ला मंदिर परिसरातील शिलालेखांमध्ये लिहिली गेली आहे. ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे 6 नोव्हेंबर 1983च्या हिंदुस्तान समाचार या वर्तमानपत्रानुसार सन 1942 मध्ये श्री कृष्णपाल शर्मा यांनी ऋषिकेशमध्ये फक्त 45 मिनिटात पाऱ्यापासून 200 तोळं सोन्याची निर्मिती करून सगळ्यांना आश्चर्यचकित केलं होतं. त्या काळी ते सोनं 75,000 रुपयांमध्ये विकलं गेलं होतं आणि हे धन स्वतंत्रता आंदोलनासाठी दिलं गेलं होतं. परंतु यात किती तथ्य आहे देव जाणे. केवळ कृष्णपाल शर्माच नव्हे की ज्यांना सोनं निर्माण करायची पद्धत माहिती होती,
तर त्या काळात सोनं निर्माण करू शकणारे आणखीन एक वैद्य होते. त्यांचं नाव होतं वैद्यरत्न पंडित रामप्रसाद. त्यांनी सुद्धा सोनं निर्माण करायच्या पद्धतीवर बरेच संशोधन केलं. त्यांनी रसेंद्र पुराण नावाच्या अद्भुत ग्रंथाची रचना केली, ज्यामध्ये त्यांनी पृष्ठ क्रमांक 241 वर सोन्यासंबंधित बरीचशी रोचक अशी माहिती दिली आहे. त्याचा वापर करून सोनं निर्माण केलं जाऊ शकतं. हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. कदाचित बऱ्याच लोकांना वाचताही येणार नाही, पण तुमच्या माहितीकरता तो सोनं बनवायचा प्रयोग सोप्या भाषेत सांगायचा मी प्रयत्न करते. वाटल्यास तुम्ही सोनं बनवायचा प्रयत्न करू शकता. एक विनंती, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, बेल आयकॉन दाबा आणि मित्रपरिचितांशी शेअर करा. मित्रांनो, ज्ञान वाटल्याने वाढतं आणि इतरांना लाभ पोहोचवल्याचं पुण्यही मिळतं. तर श्रोते हो, आधी समजून घ्या की आचार्य नागार्जुन यांनी ही विद्या कशी प्राप्त केली. त्यानंतर जाणून घ्या सोनं बनवायची पद्धत. श्रोते हो, सुवर्ण बनवायची विद्या आयुर्वेदाच्या ज्या भागात आहे त्याचं नाव आहे रसतंत्रसार सिद्ध प्रयोग संग्रह आणि याचे रचयिता आहेत आचार्य नागार्जुन. आचार्य नागार्जुन यांनी या ग्रंथात वर्णन केलंय की आपण कशा प्रकारे पारा म्हणजेच मर्क्युरीपासून सोनं बनवू शकतो. हे आचार्य नागार्जुन कोण होते आणि त्यांना ही विद्या कशी मिळाली? तर यामागची कहाणी अशी आहे की प्राचीन भारतातल्या विदर्भ प्रांतात एक धनवान ब्राह्मण राहत होता. तो निपुत्रिक होता. त्याला पडलेल्या स्वप्नानुसार त्याने 100 ब्राह्मणांना भोजन करविले, दान दक्षिणा दिली आणि ईश्वर कृपेने पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. या मुलाचं भविष्य सांगताना ज्योतिषी म्हणाले की या मुलाच्या नशिबात जास्त आयुष्य नाहीये, तो फक्त 7 वर्ष जगू शकेल. त्या ब्राह्मणाला आपल्या मुलाची अशी अवस्था बघवली नसती, म्हणून त्याने मुलाला वनामध्ये राहायला पाठवलं. तिथे एके दिवशी त्या मुलाला म्हणजेच नागार्जुनला सिद्ध पुरुषाचं दर्शन झालं. ते मुनी नागार्जुनला घेऊन नालंदा विद्यापीठात गेले. तिथे त्याची राहायची भोजनाची व्यवस्था केली. त्या काळी नालंदा विश्वविद्यालयाचे प्रमुख होते आचार्य शरद. त्यांच्या देखरेखीत नागार्जुन लहानाचा मोठा झाला. काही काळानंतर एके वर्षी नालंदा आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊसच पडला नाही. तिथे दुष्काळ पडला, शेती झाली नाही, लोकांची उपासमार होऊ लागली, गरिबांकडे अन्न नव्हतं आणि इतरांकडे धनही शिल्लक राहिलं नव्हतं. आचार्यांना चिंता वाटू लागली की आता आपल्या शिष्यांचं आणि इतर लोकांचं पालनपोषण कसं होणार. आचार्यांना माहीत होतं की समुद्रपार एक द्वीपावर एक महर्षी राहतात. ते महर्षी सुवर्ण बनवायची कला जाणतात. तर त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो तर ही कला मिळू शकेल आणि त्याचा वापर करून दुष्काळावर मात करता येऊ शकेल. तोवर नागार्जुन मोठे झाले होते, विद्यार्जन करून विद्वान झाले होते. त्यांना मयुरी विद्या प्राप्त झाली होती. या विद्येचा उपयोग करून ते समुद्र पार करू शकत होते. म्हणून आचार्यांनी नागार्जुनला त्या द्वीपावर जाण्याचा आदेश दिला. नागार्जुन मयुरी विद्येचा उपयोग करून समुद्र पार करून त्या द्वीपावर महर्षींकडे पोहोचले. महर्षींनी नागार्जुनना विचारलं की तुम्ही एवढ्या दूर समुद्र पार करून कसे काय आलात? त्यावर नागार्जुन उत्तरले की मी मयुरी विद्येचा वापर करून समुद्र पार केला आणि इथवर पोहोचलो. आणि त्यांनी तिथे येण्याचं कारणही सांगितलं. सुवर्ण बनवायची कला शिकवण्याची विनंती केली. महर्षी नागार्जुनना म्हणाले की तुम्ही मला मयुरी विद्या शिकवण्यास तयार असाल तर अवश्य मी तुम्हाला सुवर्ण बनवायची विद्या शिकवेन. नागार्जुनने त्यांना मयुरी विद्या शिकवली आणि त्यांच्याकडून सुवर्ण बनवायची विद्या मिळवली. नागार्जुन नालंदाला परतले आणि त्यांनी त्या विद्येचा वापर करून सोन्याची निर्मिती केली आणि जनतेच्या भल्यासाठी त्याचा वापर केला. त्यानंतर नागार्जुन आचार्य बनले. नागार्जुन आयुर्वेद शास्त्रामधील प्रसिद्ध आचार्य मानले जातात, ज्यांनी रसशास्त्राची निर्मिती केली. रसशास्त्र म्हणजे प्राचीन काळातील रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्री होय. आचार्य नागार्जुन यांनी मर्क्युरी म्हणजेच पाऱ्यापासून सोनं बनवायच्या कलेचं वर्णन या ग्रंथात केलं आहे. हा ग्रंथ आजच्या काळातही उपलब्ध आहे, शाबूत आहे. असं म्हटलं जातं की या विषयावर वैज्ञानिकांचं अधिक शोधकार्य चालू आहे. श्रोते हो, केमिस्ट्रीनुसार पाऱ्याचा ॲटॉमिक नंबर 80 आहे आणि सोन्याचा ॲटॉमिक नंबर 79 आहे. याचे ॲटॉमिक नंबर जवळजवळ म्हणजे आसपासचे आहेत. त्यामुळे हे म्हटलं गेलं असावं किंवा अनुमान लावलं गेलं असावं की पाऱ्याला सोन्याच्या परिवर्तित करता येईल. आता ऐका तो प्रयोग. श्रोते हो, या प्रक्रियेचे 3 चरण आहेत. पहिल्या चरणात एका भांड्याची निर्मिती करावी लागेल.
त्याकरता 500 ग्रॅम शुद्ध लोह, 500 ग्रॅम शुद्ध पितळ आणि 500 ग्रॅम शुद्ध कासे घेऊन या तिघांना वेगवेगळं वितळवावं लागेल. नंतर त्याच्या मिश्रणातून एक भांडं बनवावं लागेल. हवं असल्यास हे भांडं स्वतःच्या देखरेखीखाली तुम्ही एखाद्या कुशल कारागिराकडून बनवून घेऊ शकता. दुसऱ्या चरणात 200 ग्रॅम शुद्ध गंधक, 200 ग्रॅम मोरचूद ज्याला केमिस्ट्रीमध्ये कॉपर सल्फेट म्हणतात ते, आणि 200 ग्रॅम मीठ, 200 ग्रॅम कुंकू व तेवढाच रससिंदूर घ्यावा. जोडीला 100 ग्रॅम शुद्ध पारा आणि शुद्ध मधही घ्यावा. तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या चरणात तुम्ही जी सामग्री घेतली आहे त्यातलं गंधक, मोरचूद, मीठ आणि कुंकू वेगवेगळं कुटून घ्यावं. वस्त्रगाळ झाल्यावर 1 लिटर पाण्यामध्ये ते मिसळून घ्यावं. या मिश्रणाला 3 धातूंनी बनवलेल्या त्या भांड्यात घालावं आणि स्टोव्हवर मंद आचेवर ठेवून द्यावं. आता 100 ग्रॅम पाऱ्याला रससिंदूरमध्ये चांगलं घोटून घ्यावं, जेणेकरून पाऱ्यातलं विष निघून जाऊन तो साफ होईल. मग त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्याव्यात. त्या मधात बुडवून घ्याव्यात. या गोळ्यांना उकळत्या द्रव्यात सोडून द्यावे. जेव्हा त्या द्रव्याचा 2/3 भाग उडून जाईल तेव्हा पाऱ्याच्या त्या गोळ्या थोड्या थोड्या सोनेरी बनलेल्या दिसू लागतील. काही वेळानंतर त्या पूर्ण सोनेरी रंगाच्या होतील. त्यानंतर बर्नर बंद करून भांडे खाली उतरवावे. तुमचे सोनं बनून तयार झालं असेल. आता यात सावधपणा बाळगणं गरजेचं आहे. शास्त्रांमध्ये पाऱ्याला भगवान शंकराची संज्ञा दिली गेली आहे. हे खूप चंचल द्रव्य आहे, म्हणून प्रयोग करताना काळजी घ्यायला हवी. जमिनीवर पडून पारा नष्ट होता कामा नये. तसेच गंधकाला पार्वतीचं रूप मानलं गेलंय. त्याचबरोबर मोरचूद इत्यादी घटक विषारी असतात, त्यामुळे यांना काळजीपूर्वक हाताळलं गेलं पाहिजे. प्रयोग करताना हात, डोळे आदी अवयव सुरक्षित कसे राहतील याची काळजी घ्यायला हवी. जर एखादा प्रशिक्षित व्यक्तीच्या देखरेखीखाली हा प्रयोग करून पाहिलात तर अतिउत्तम. श्रोतेहो, सुवर्ण निर्मितीची रहस्यमय कला आजही गुप्त आहे. ही कला सर्वोपमुखी झाली तर कोणीही धनवान बनून परत एखादा लंकाधिपती रावण बनू शकतो. आणि तुम्ही या पद्धतीने सुवर्ण बनवू तर शकता, पण हे अस्सल सोन्यापेक्षा 40 ते 50% अशुद्ध असतं. पण कोणीही सामान्य माणूस ओळखू शकणार नाही. दिसायला हे खऱ्या सोन्यासारखं दिसेल. बरं, म्हटलं असंही जातं की सुवर्ण निर्मितीचे जेवढे काही किस्से सांगितले जातात ते सगळे तर्कहीन आणि मानवी मनाचे खेळ आहेत. यामागचं कारण हे आहे की सोनं प्रत्येक काळात बहुमूल्य धातू होता आणि आहे. बऱ्याच व्यक्ती कमी मेहनतीत, कमी अवधीत खूप काही मिळवण्याच्या प्रयत्नात असतात, म्हणून असे प्रयत्न केले जातात. पण फक्त कल्पना विश्वात आणि गोष्टींमध्येच असं होऊ शकतं, असं बऱ्याच जणांचं मत आहे. असो, मिळालेली माहिती मी तुम्हाला सांगितली. शेवटी यावर विश्वास ठेवणं न ठेवणं ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. आज एवढंच. पुन्हा भेटूच. व्हिडिओ आवडल्यास प्रतिक्रिया देऊन मनोबल वाढवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे विविध माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.